या मंगलमय कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय रायगड जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय विजय कांबळे गुरुजी यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो। त्याचप्रमाणे या शाखेचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र भाऊस्कर गुरुजी यांना मी जय भीम करतो। त्याचप्रमाणे शाखेचे सेक्रेटरी आदरणीय वाघमारे गुरुजी यांना मी जय भीम करतो। त्याचप्रमाणे खजिनदार विद्यासागर यांनाही मी या ठिकाणी जय भीम करतो। संपूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी क्रांतिकारी जय भीम करतो। महिला कमिटीचे अध्यक्ष आदरणीय वत्सला सोनावणे ताई आणि त्याचप्रमाणे सेक्रेटरी आदरणीय वाघमारे ताई यांना मी क्रांतिकारी जय भीम करतो। सर्व बौद्धाचार्य सैनिक केंद्रीय शिक्षक सर्व उपासक उपासिका तुमच्या प्रति या ठिकाणी वर्षवासानिमित्त या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो। या ठिकाणी आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझ्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करत आहे। उपासक या ठिकाणी आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठी योगदान। काय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठी योगदान। परंतु फक्त बौद्ध समाजातले लोकच फक्त त्या ठिकाणी काय करत असतात बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे फक्त मांडत असतात। परंतु या ठिकाणी अनेक लोक असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त ते दलितांसाठी केलंय त्या ठिकाणी बौद्धांसाठी केलेलं आहे परंतु आमच्यासाठी काय केलेलं आहे आमच्यासाठी काय केलेलं आहे। आणि म्हणून संस्थेने हा विषय प्रत्येक घराघरामध्ये पोहोचला पाहिजे प्रत्येक परिवारामध्ये पोहोचला पाहिजे याचा प्रसार प्रचार झाला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठी योगदान हा विषय आपण प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 24 राज्यांमध्ये सुरू आहे। एकाच वेळेला हा विषय संपूर्ण 24 राज्यांमध्ये या ठिकाणी मांडला गेलेला आहे। प्रत्येक केंद्रीय शिक्षक हाच विषय आज मांडत आहे आणि म्हणून संस्थेने त्या पद्धतीने आचारसंहिता निर्माण करून आपल्याला हा विषय एकाच वेळेला मांडण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। उपासको बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं ते शिकले परंतु ते शिकल्याच्या नंतर त्यांनी वेगवेगळ्या डिग्र्या प्राप्त केल्या परंतु त्या डिग्र्या मिळवल्याच्या नंतर त्या डिग्रीचा फायदा त्या शिक्षणाचा फायदा स्वतःच्या विकासासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी न करता या देशातली जी विषमता होती जी या देशामध्ये जी वाईट प्रवृत्ती निर्माण झाली होती त्याच्या विरुद्ध या ठिकाणी बंद करण्याचा क्रांती करण्याचा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून या देशातली संपूर्ण विषमता या ठिकाणी मिटवण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती सुरू होण्या अगोदर ज्यावेळेला या देशातल्या लोकांना हा देश म्हणजे हरित क्रांती देश आणि हरित क्रांती देश असणारा या देशामध्ये ऋषी प्रधान देश म्हटलं गेलेला या देशामध्ये 1250 वर्ष बौद्ध राजाने राज्य केलेलं या देशातल्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी सर्व अधिकार मिळाले होते असा मौर्य सम्राट अतिशय चांगल्या पद्धतीने असणारा कुशल असणारा या राज्यामध्ये संपूर्ण काय होतं हे बहुजन समाज सुखाने नांदत होता। परंतु ज्यावेळेला शेवटच्या राजाची हत्या करण्यात आली आणि या ठिकाणी हत्या करण्याच्या नंतर इथला बौद्ध धर्म लुप्त केला आणि इथे विषमता सुरू झाली। इथल्या लोकांना अन्नधान्यापासून वंचित ठेवण्यात आलं इथल्या लोकांना कपड्यापासून वंचित ठेवण्यात आलं इथल्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आणि ती सतत विषमता तेव्हापासून तर या ठिकाणी जोपर्यंत जे ब्रिटिश सरकार जोपर्यंत आलं होतं तिथपर्यंत मात्र त्या ठिकाणी सुरू होते। आणि मग या देशामध्ये विषमता नादत असताना या देशामध्ये अन्याय अत्याचार सुरू होत असताना अनेक क्रांतिकारी लोकांनी आवाज उठवला परंतु त्याचं खच्चीकरण करण्यात आलं आणि खच्चीकरण केल्याच्या नंतर या देशामध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आली ईस्ट इंडिया कंपनी आल्याच्या नंतर तिने पाहिलं इथला रिसर्च केला इथला अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्यांना इथले काही धार्मिक तत्व त्या ठिकाणी आपले सापडले त्यांनी खोदकाम केलं तिथून त्या ठिकाणी काय केलेलं आहे सगळं बौद्ध साहित्य त्या ठिकाणी निर्माण त्यांना सापडलं त्याचा अभ्यास केला त्याने बघितलं रे हे तर हे ईश्वराला मानणार आहेत हे देवाला मानणार आहेत परंतु हे काय आहे हे वेगळंच आहे। मग त्या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती रिसर्च करून अभ्यास करून त्या ठिकाणी पाली भाषेमध्ये लिहिलेले जे काय शब्द आहेत त्याच्या माध्यमातून हे दिसलं की हा भारत बुद्धाचा देश आहे इथे संस्कृती बुद्धाची आहे। आणि मग त्या ठिकाणी संपूर्ण जे आपल्या अस्थी होत्या त्या बाहेरच्या देशामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर आज आपल्याला ते अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतात। परंतु जी
ब्रिटिश सरकार या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ब्रिटिश सरकारने इथल्या लोकांना आपल्या फायद्यासाठी काय केलं होतं, नोकऱ्या दिल्या होत्या. त्या ठिकाणी आपल्याला कामधंदा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. आणि मग त्यावेळेला इथल्या लोकांना ते काही मूलभूत अधिकार देणार होते, इथल्या लोकांना काही अधिकार प्राप्त करून देणार होते. त्यावेळेला 1818 मध्ये एक साऊथ ब्युरो कमिटी आली. त्या साऊथ ब्युरो कमिटी आल्याच्या नंतर इथल्या प्रस्तावित नेत्यांना भेटली आणि भेटल्याच्या नंतर ते म्हणाले की आम्ही या देशातल्या लोकांना, बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना म्हणतात की गांधीजी मला ही मातृभूमीच नाहीये, मला मातृभूमीच नाहीये. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर मातृभूमी नसल्यामुळे मला इथे काहीतरी मूलभूत अधिकार पाहिजे. आणि जेव्हा साऊथ ब्युरो कमिटी या देशामध्ये आली त्यावेळेला तिने स्वतंत्र मतदारसंघ याने आपल्याला मताचा अधिकार देवा यासाठी त्याने काय केलं होतं, साऊथ ब्युरो कमिटी या देशामध्ये आली. आणि मग त्या ठिकाणी प्रस्तावित नेत्यांकडे गेले आणि त्याने काय म्हटलं की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, परंतु आमच्या धर्मामध्ये मात्र आडू येऊ नका. मग आम्ही इथल्या लोकांना काय करत आहोत, हा जो मूलभूत अधिकार देणार आहोत, तो मताचा अधिकार देणार आहोत, इथलं नागरिकत्व देणार आहोत. तर तो कशा पद्धतीने देणार, तर त्यावेळेला ते म्हणाले की या लोकांना जर तुम्हाला अधिकार द्यायचा असेल तर एक तर 8वी पास झालेल्या इथल्या लोकांना तुम्ही मताचा अधिकार द्या. त्याच पद्धतीने या देशातले जे लोक ज्यांच्याकडे टॅक्स पावती आहे त्या टॅक्स पावती असणाऱ्या लोकांना मताचा अधिकार द्या. त्याच्यानंतर बाबासाहेब त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे हे आहे, जे राजेशाही आहे, शासन करते आहे, तर त्या लोकांना त्या ठिकाणी तो तुम्ही अधिकार द्या. मग ही गोष्ट प्रस्ताविकाने मांडली, परंतु जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर साऊथ ब्युरो कमिटीला भेटले आणि भेटल्याच्या नंतर त्यांना विचारलं की तुम्ही या देशातल्या लोकांना जर तुम्ही या ठिकाणी मूलभूत अधिकार देणार असाल, मताचा अधिकार देणार असाल, तर मग तुम्ही कशा पद्धतीने देणार. तर आता सांगितल्या पद्धतीने जे प्रस्तावित नेत्याने, त्या काळच्या नेत्याने जे सांगितलं होतं की आम्ही 8वी पास असल्याचा या ठिकाणी मताचा अधिकार देऊ, जो 8वी पास आहे त्यालाच मताचा अधिकार दिला येईल, जो या ठिकाणी ज्याच्याकडे टॅक्स पावती आहे त्याला या ठिकाणी मताचा अधिकार दिला जाईल, त्याच पद्धतीने जो शासनकर्ता आहे त्यालाच या ठिकाणी तो मताचा अधिकार दिला जाईल. आणि मग त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जर तुम्ही अशा पद्धतीने जर या ठिकाणी जर हा जर अधिकार दिला तर इथल्या कोणत्याच लोकांना या ठिकाणी मिळणार नाही. तर त्यावेळेला साऊथ ब्युरो कमिटी म्हणते का मिळणार नाही, त्याचं पाठचं कारण काय, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशामध्ये मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ आहे, या मनुस्मृतीच्या नियमानुसार आम्हा शूद्रांना या देशामध्ये शिक्षणाचा अधिकारच नाही. या देशातल्या ब्राह्मणाला फक्त शिक्षणाचा अधिकार आहे.